कृष्णा पंचगंगा नदीच्या महापुरानं शिरोळ तालुक्यातील शेती, पशुधनासह नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढून धडक देणार असल्याचा इशारा शिवसेनेचे उबाटा माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी दिलाय। कुरुंदवाड येथील पूरग्रस्त स्थलांतर करण्यात आलेल्या निवारा केंद्रांना भेट देण्यासाठी आले असता माजी आमदार पाटील सरोडकर बोलत होते। यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे, तानाजी आलासे, बबलू पवार आदी उपस्थित होते। यावेळी पत्रकारांशी पुढे बोलताना माजी आमदार पाटील सरोडकर म्हणाले, सरकारने महापुराची आपत्ती टाळण्यासाठी 3200 कोटी रुपयांची तरतूद केल्याची फक्त रकमेच्या आकड्यांची घोषणा केली। नेमकं करणार काय याचा आराखडा अद्याप तयारी नाही आणि त्याची घोषणाही करण्यात आलेली नाही। कागदी घोडे नाचवण्याचा खेळ सरकार करत आहे। महापुरावर नियंत्रण आणण्यात सरकारला अपयश आलंय। सरकार अथवा प्रशासन पूरग्रस्तांना कुठेही मदत करताना दिसून येत नाही। महापुराचं पाणी ओसरलंय। शेतीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, घर पडझडीचे पंचनामे करून घरकुल योजनेचा तात्काळ लाभ द्यावा, स्थलांतरित पूरग्रस्तांना सहानुग्रह अनुदान द्यावं, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चानं धडक देणार असल्याचं सांगितलंय। यावेळी तानाजी आलासे, बबलू पवार, राजू बेले, फैजल पटेल, अनिकेत बेले, नंदू माने उपस्थित होते।